भारत माता की वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। भगवान बिरसा मुंडा यांना नमस्कार करतो। नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचारार्थ खास नाशिकहून या ठिकाणी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री माझ्या भगिनी, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भगिनी डॉक्टर भारतीताई पवार, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ माळी, मंचावर आसीन आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषाताई पाटील, एजाजभाई, सत्यानंद गावी, सन्माननीय अजयजी वसावे, पंकजराव पाठक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी पाटील आणि माझ्यासारखे सर्वच टोला मुलाचे कार्यकर्ते, नगरसेवक पदाचे सर्व सन्माननीय उमेदवार आणि उपस्थित माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की नवापूरच्या या विकासासाठी अतिशय महत्वाची असलेली ही नगरपालिका निवडणूक आणि या नगरपालिका निवडणुकीत आपली महत्वाची असलेली भूमिका, आपले कर्तव्य, याविषयी मी माझी भूमिका या ठिकाणी मांडणार आहे। खरं तर माझ्या आधी माझ्या 2-3 वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले। मी देखील नवापूरला अनेक वर्षापासून या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे। मला आठवतं की नवापूर आज गेल्या 40 वर्षापूर्वी जे होतं ते आज जसं तसं आहे। खरं आहे का खोटं आहे? नवापूरचा हवा तसा विकास झाला नाही। या शहराच्या विकासाला गालबोट लावण्याचं, विकासाच्या माध्यमातून लयलूट करण्याचं पाप या ठिकाणी इथल्या नादान सत्ताधाऱ्यांनी सातत्यानं केलं। खरं तर मला आठवतं की अनेक दिग्गज नेत्यांची सत्ता या नगरपालिकेत होती, परंतु डॉक्टर भारतीताई, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आजही नंदुरबारचा, नवापूरचा जी काही जनता आहे, जो मतदार आहे, तो विकासापासून या ठिकाणी हजारो कोस या ठिकाणी दूर आहे। बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची। या शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे का? मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गेली। इथे फिल्टर पाण्याची योजना राबवली गेली, पण ते फिल्टर पाणी या ठिकाणी मिळतं ते बोरिंगचं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं। पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं। खरं का खोटं? विकत पाणी घ्यावं लागतं की असं मला समजलं। आणि याचबरोबर या शहरामध्ये सांडपाण्याचं वितरण नाही, भूमिगत गटार नाही। जे गटारीचं पाणी आहे ते वरती इथे सातत्यानं ठिकठिकाणी डबक्यांमध्ये साचतं, त्याच्यातून डास पसरण्याचा उपद्रव होतो। आपल्याला रात्रभर ते त्रास देतात। समाज मंदिर नाही, गार्डन नाही, आमचे नाना नानी आहेत, आमचे आजोबा आजी आहेत, आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी खेळणे नाही, गार्डन नाही, विसावासाठी आनंद घेण्यासाठी अशा प्रकारचे विरंगा होण्याचे कुठल्याही प्रकारच्या साधन सुविधा नाही। आणि अशा प्रकारचं या शहराला बकास करण्याचं काम सातत्यानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, अपक्ष असेल, आणखी कुठले पक्ष असेल, त्या सगळ्यांनी या ठिकाणी केलं। माझी आपल्याला विनंती आहे की केंद्रात विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, लाडक्या बहिणीचे देवा भाऊ यांची सत्ता आहे। केंद्रातला निधी, राज्यातला निधी आपल्याला
या नवापूर शहराचा विकासासाठी आणायचा असेल तर 100% आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिन्मयताई वसावे अर्थात पाटील आणि आमच्या सर्व नगरसेवकांना आपण निवडून द्या. मी तुम्हाला सांगतो, मी दत्तक घेतो, नवापूरला वतन देतो. या नवापूर शहरातले रस्ते असतील, शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, गार्डन असेल, बाग बगीचे असतील, समाज मंदिर असतील, सार्वजनिक शौचालय असतील, सार्वजनिक वाचनालय असतील, या नवापूर शहरामध्ये विविध ठिकाणी झाडं असतील, झुडपं असतील, हे शहर हिरवेगार कसं होईल, प्रदूषण मुक्त कसं होईल, यासाठीचा आमच्या या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. मी आपल्याला विनंती करेल बंधू भगिनींनो, काही लोक या ठिकाणी येतील, आपल्याला नंदुरबारचे काही पार्सल येतील, चंद्रकांत रघुवंशी नावाचं, ते माझ्यावर टीका करतात. ते आता आले, मला समजलं बाजारी म्हणे काहीतरी टीका केली. ते नंदुरबारच्या सभेमध्ये भारतीताई माझ्या कोटीवर टीका करतात. हा समीला काय म्हणतात, विजय चौधरी कोटी घालतात मला. मी त्यांना काय टीका केली नंदुरबार मध्ये. मी म्हटलं, मी माझी कोटी ही जी आहे मला शोभते म्हणून मी घालतो आणि ही कोटी माझ्या पैशाची आहे. परंतु चंदू भैया, तुमचे कपडे जे आहेत नंदुरबारच्या नगरपालिकेत तुम्ही जी टक्केवारी घेतली त्या पैशातले आहे, त्या पैशातले आहे. आणि मी कोटी घालतो, तुमच्या बुडाला आग लागायचं काय कारण, मला चांगली दिसते म्हणून मी घालतो. अशा प्रकारची प्रवृत्ती या नवापूर शहरात देखील या ठिकाणी येतील आणि टीका करतील. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, सिनेमातले कलाकार, कथाकार, नाटककार, टीकाकार, त्याच्यातला हा एक सोंगाड्या नंदुरबारचा इथे येऊन या ठिकाणी बडा 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 बडत जातो. हे निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला सावधान राहिलं पाहिजे. त्याची आता दुकान बंद होणार. ते काय म्हणतात, आम्ही राजकारणाची आमची दुकान आहे. आम्ही दुकान नाही म्हणत, आम्ही म्हणतो हे पवित्र जनसेवेचं मंदिर आहे. ही आमची भूमिका या ठिकाणी, जनसेवेचं पवित्र मंदिर. हे शिकवण आम्हाला या ठिकाणी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की मागील काळामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. हायवेवर असलेल्या अतिक्रमित घरांना जवळपास 70 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी प्राप्त करून दिला. आणि पुढील काळामध्ये देखील जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी सत्ता आणली, मग राज्यात आणि केंद्रातील निधी 100% आपण व्यापक स्वरूपामध्ये आणू. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण विविध विकास कामांचं या ठिकाणी उद्घाटन करू. हे देखील या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगतो. आज देशामध्ये काय चाललंय तुम्ही पाहत आहात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आमचा देश हा बलशाली होतोय, आर्थिक दृष्ट्या सक्षम होतोय. काँग्रेसच्या कालखंडामध्ये 12व्या क्रमांकावर असलेला आपला देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज 3ऱ्या क्रमांकावर आला. जागतिक महासत्ता होते. लोकांचा भारताकडे या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मोदीजींच्या या 12 वर्षाचा प्रधानमंत्रीच्या या प्रवासामध्ये त्यांच्यावर 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. एकही मंत्र्याला भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून राजीनामा द्यावा लागला नाही. राम मंदिर असेल, 3 तलाक असेल, काश्मीरचा प्रश्न असेल, अनेक या ठिकाणी विकासाचे महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने या ठिकाणी लागले. आज चौपई विकास होतोय. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील तर सार्वजनिक विकासाच्या योजना असतील. देवा भाऊ आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली चौपई या ठिकाणी विकास होतोय. लाडकी बहीण, किती लोकांना या ठिकाणी लाडकी बहीणचा फायदा आहे? जरा हात वरती करा बरं, बिंदास करा वरती. तुम्हाला कोणामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय? देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे, मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आपले लाडके देवा यांच्यामुळे मिळतोय, भारतीय जनता पार्टीमुळे मिळतोय. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, किती आमच्या इथे उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनींना मोफत धान्याचा फायदा मिळतो? हात वरती करा जरा. सगळ्यांना मिळतोय, सगळ्यांना मिळतोय. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक महत्वाची आहे. तुम्हाला या सगळ्या योजना, मग लाडकी बहीण योजना असेल,
मोफत धान्य असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, घरकुल योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असेल, अटल बिहारी वाजपेयी पेन्शन योजना असेल, अनेक योजनेचा जर लाभ या ठिकाणी सातत्याने आपल्याला मिळवायचा असेल तर आमच्या या नगरपालिकेतील सर्वच नगरसेवकांना आणि नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवारांना तुम्हाला या ठिकाणी निवडून द्यावं लागेल. मी कळकळीची विनंती करतो मित्रांनो, रात्र वेळेची आहे, आसमानी सुटपारी संकट सातत्यानं या नवापूर या ठिकाणी घोंगावत असते. काही दुष्ट प्रवृत्ती आमची देव देश धर्म आणि आमची संस्कृती नष्ट करायला निघालेले आहेत. त्यांच्या देखील आम्हाला या ठिकाणी बिमोड करायचं आहे, त्यांच्या देखील आम्हाला या ठिकाणी बंदोबस्त करायचा आहे. आज जर तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, बंधू भगिनींनो, की भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा जाहीरनामा आहे यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल, रस्ते असतील, विद्युत व्यवस्था असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, झोपडपट्टी विकास असेल, स्वच्छता असेल, शहर सुशोभीकरण असेल, अग्निशमन सेवा असेल, नियोजन असेल, प्रशासन असेल आणि नगराध्यक्ष पदाची भूमिका या संदर्भातला जो जाहीरनामा आपल्या समोर मांडलेला आहे, मला वाटतं तो ऐतिहासिक आहे, क्रांतिकारी आहे, या शहराच्या विकासाला चार चांद लावणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, या नवापूरचं भवितव्य घडवणाऱ्या तुमच्या 7 पिढीचं या ठिकाणी कल्याण करणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपण घवघवीत मतांनी या ठिकाणी विजयी करा. कमळ चिन्ह, एकच निशाण, कमळ निशाण पवित्र आहे. लक्ष्मीचं या ठिकाणी हे फूल आहे, त्या फुलाला तुम्हाला या ठिकाणी मतदान करावं लागेल. माझ्या मोठ्या प्रमाणात बसलेल्या माझ्या बहिणीला विनंती आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी तुमच्या या ठिकाणी सन्मान केला. ही लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा याच काँग्रेस पक्षानं आणि त्यावेळेचा आमच्या सोबत नसलेल्या राष्ट्रवादी पक्षानं या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली की लाडकी बहीण जेवढ्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू नये. परंतु कोर्टानं त्यांना फटकारलं, धिक्कारलं आणि आज देवाभाऊंच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या लाडकी बहिणींना या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांना दरमहा या ठिकाणी 1500 रुपये मिळत आहेत. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आमच्या शेतकरी बांधवांना दरवर्षी या ठिकाणी 12,000 रुपये मिळत आहेत. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ज्या ज्या आमच्या गरीब आमचे बांधव आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दुर्धर आजार आहेत, त्यांना कुठल्याही उपचारासाठी या ठिकाणी थेट 5 लाख रुपये या ठिकाणी मिळत आहेत. कितीतरी योजनांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल, परंतु मी निश्चितपणाने सांगतो की भविष्यामध्ये या शहरामध्ये उद्योग व्यवसाय देखील आपल्याला आणायचे, इथली बेरोजगारी या ठिकाणी नष्ट करायची. आजही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या नवापूर भागातील आदिवासी बांधव रोजी रोटीसाठी प्रसंगी गुजरातमध्ये या ठिकाणी जातोय, गुजरातमध्ये या ठिकाणी उपजीविका करतोय, घरदार परिवार व्यवसाय सोडून. पण याची चिंता या ठिकाणी इथल्या नादार पुढाऱ्यांना कधी झाली नाही. काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो की अपक्ष असो, हे एकाच नाण्याच्या बाजू आहे आणि म्हणून अशा लोकांपासून या ठिकाणी सावधान राहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सगळी मतं चिन्मयताईपासून सगळ्या आमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपण जर या ठिकाणी दिली तर मला खात्री आहे की 100% नवापूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी झेंडा फडकणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आमच्या अभिलेखाताई यांना या ठिकाणी आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाची त्यांना या ठिकाणी गरज आहे. अतिशय उच्च शिक्षित या ठिकाणी आहे, तिने लक्ष पगाराची नोकरी या ठिकाणी दिली. त्यांचे सासरी बुवा अजयजी वसाळे साहेब हे देखील पोलीस खात्यामध्ये होते. गुन्हेगारांचे ते कर्तव्यकार म्हणून या ठिकाणी त्यांनी ख्याती प्राप्त केली. अनेक गुन्हेगारांना त्यांनी या ठिकाणी वठणीवर आणलं. तसं इथे जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये काही गुन्हेगार आहेत आता त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर या ठिकाणी दिलेली आहे. आमच्या सत्यानंद आहे, सत्यपाल आहे, एजाज आहे, कितीतरी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम करतायत. त्यांच्यावर या ठिकाणी आम्हाला गर्व आहे. काही लोक आमचे इकडचे तिकडे गेलेत, त्यांना मी 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीत असं चालत नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की येत्या काळामध्ये आपल्याला सगळं
या शहराच्या विकासासाठी देव देश धर्मासाठी मोदीजींना साथ देण्यासाठी लाडक्या बहिणीचे देवाभाऊ यांची लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा, कमळ चिन्हावर मतदान करा, भारतीय जनता पार्टीचा झेंडा नवापूर नगरपालिकेवर फडका, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.